तर मित्रांनो, एका मुलीनं तिच्या वडिलांना म्हणली की पप्पा, मला एक मुलगा आवडतोय. तर तिच्या पप्पांना काय म्हणावे? तर तिच्या पप्पानं तिला उलट सुलट न बोलण्यापेक्षा तिचा सपोर्ट केला. तिला बोलले, तू का रडायली, आम्ही आहोत ना. वाटलंच तर तुम्ही आधी व्हिडिओ ही बघा, नंतर मी बोलतो. लेकिन आज बता रही हूँ बताओ ना। कि मेरा एक बॉयफ्रेंड है पापा, तो अब टाइम आ रहा है। अच्छा बना शहरी इसमें घबराने की क्या बात है? अरे ये बताओ, सबका होता है, हमारा नहीं हुआ। हमारा ही हुआ, मम्मी का भी हुआ, सबका होता है। ठीक है, कोई बात है दूसरी? बस ये बताना था कि उसका नाम विवेक है। मैं उसको 11 साल से जानती हूँ और मैं 10 साल से मम्मी भी जानती तुम जो डिसीजन लिए हो अच्छा ही ली होगी और हमको उसमें खुशी है। बस गलत नहीं होना चाहिए। हमारा कहने का मतलब लड़का अच्छा है तो बस ओके है। आजकल जात पात फात नहीं रह गया है। बस ये सोचते हैं जिस लड़की का जिसके साथ हो रहा है वो लड़की वहां जाके, पैसे की बात नहीं है, उसके पास कम है ज्यादा है उससे कोई मायने नहीं रखता है। लड़की वहां जाके खुश रहनी चाहिए। हमको कोई जात पात से कोई मतलब नहीं, क्योंकि सभी इंसान है। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर बघू शकतात कसं मुलगी रडत रडत आपल्या पप्पांना तिनं सांगितलं, पप्पा मला एक मुलगा आवडतो. 11 वर्षाचं रिलेशन होतं त्यांचं. तर तिचे वडील काय म्हणले, तर वडील म्हणले की तू नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना, आम्ही बी प्रेम केलेलं आहे, आम्ही बी केलेलं आहे. तर तिच्या वडिलांना तिला सपोर्ट केला, होकार दिला तिच्या लग्नाला. तर तुम्ही पण असं भिवू नका घरच्यांना. तुम्ही भिवून राहताना तर तुम्हाला तुमचं प्रेम नाही भेटणार. भिवू नका. मुलींना तुम्ही डायरेक्ट घरी बोला, पप्पांना बोला. कोणाचेच आई वडील असे वाईट नसतात ना. तुम्ही बोलताना तर तुम्हाला समजून घेतील, तुमचं लग्न करून देतील. तुम्ही फक्त एकदा घरी बोला, असं टेन्शन घ्यायचं नाही. बोलल्याशिवाय काय होत नाही. हां, व्हिडिओ आवडला तर एक सबस्क्राईब करा, एक लाईक करा.